शेळशाळ मराठा मंडळ यांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त व्याख्यान व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। न्यू इंग्लिश स्कूल शेळशाळच्या प्रांगणात मराठा मंडळ यांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेले स्पर्धक, यशस्वी विद्यार्थी, खेळाडू व समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी स्टार प्रचारक, माजी नगराध्यक्षा, ज्येष्ठ व्याख्याता सौ मनीषा डांगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रेरणादायी माऊलींच्या संस्कारक्षम मार्गदर्शनामुळे आदर्श व्यक्तिमत्व कसं घडलं याबद्दल माहिती सांगून आपण आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा सन्मान करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं भविष्य घडवलं पाहिजे या विषयावर व्याख्यान दिलं। त्यानंतर सामाजिक कार्याची दखल घेऊन विरूपाक्ष मेंगे यांना गौरवपत्र देऊन मराठा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार करण्यात आला। कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाउंडेशन, देशी वाण बीज बँकेनं उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, तर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार केंद्र शाळा शेळशाळ विद्यालयाचा परसबाग स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाल्याबद्दल गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत निवड झालेल्या कुमारी प्राची राजेंद्र वानकापुरे, महसूल अधिकारी कुमारी स्नेहल भीमगोंडा नाईक, कालवा निरीक्षक, तसेच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत आराध्या संदीप कोळी प्रथम व जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत प्राप्ती प्रसन्न कांबळे हिनं तृतीय क्रमांक पटकावलाय। या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा मंडळाच्या वतीनं करण्यात आला। तसेच शिवजयंतीनिमित्त रांगोळी, कथाकथन, धावणे, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा घेऊन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आलं। याप्रसंगी मराठा मंडळाचे सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक अप्पासाहेब लाड, सरपंच हैदर पाथरवट, उपसरपंच फैयाज सोलापुरे, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागाव मॅडम, ज्योतिराम कोकणे, नाईकवाडी सर, भोसले सर, क्रीडा शिक्षक देसाई सर, सुनील संकपाळ, किरण संकपाळ, कुमार आर्गे, अमोल महाडिक, सुदर्शन तकडे, न्यू इंग्लिश स्कूल शेळशाळचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सूत्रसंचालन सौ लता गडगे मॅडम यांनी केलं। कुरुंदवाड प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।